and only the young people. माझं बाळ आजारी आहे. आजारी मुलाला घेऊन प्रवास करणाऱ्या एका आईचा हा आक्रोश. विमानतळावर तासनतास प्रतीक्षा केल्यानंतर विमान अचानक रद्द झालं आणि त्यानंतर या महिलेचा संताप इतका अनावर झाला की थेट लगेच बेल्टवर चढली. भुवनेश्वर विमानतळावर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं काय घडलं ते पाहू. And only the young people. भाई वो तुम पहले वो उसका काम देखो ना, वो क्या कर रहा है, तुम इनको बता रहे हो क्या देख रहे क्या कर रहा है। अरे इनका बच्चा बीमार है। अरे इनका बच्चा बीमार है। रिलैक्स 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 मैम, रिलैक्स रिलैक्स. भुवनेश्वर विमानतळ इंडिगोच्या विमानाने प्रवास करण्यासाठी आलेले प्रवासी विमानाला आधीच काही तास उशीर झाला होता. प्रवासी तासनतास विमानाच्या प्रतीक्षेत होते आणि अखेर विमान रद्द झाल्याची माहिती समोर आली. तासनतास वाट पाहिल्यानंतर मिळालेल्या या बातमीने प्रवाशांचा संताप अनावर झाला. पण त्यातही एका आईची परिस्थिती आणखीच गंभीर होती. तिचं लहान बाळ आजारी होतं. विमान रद्द झाल्यानंतर या महिलेचा संयम पूर्णपणे सुटला. रागाच्या भरात ती थेट लगेच बेल्टवर चढली. कर्मचाऱ्यांच्या टेबलवरील कागदपत्र अस्ताव्यस्त फेकली आणि ग्राउंड स्टाफवर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. माझं बाळ आजारी आहे असं सांगत ही महिला आपल्या मुलाची चिंता व्यक्त करत होती. And only the young people. भाई वो तुम पहले वो उसका काम देखो ना, वो क्या कर रहा है, तुम इनको बता रहे हो क्या देख रहे क्या कर रहा है। अरे इनका बच्चा बीमार है। अरे इनका बच्चा बीमार है। रिलैक्स 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 मैम, रिलैक्स रिलैक्स. साइड हो जाइए, प्यार से उनको नीचे उतारो। नहीं सर, एक बात सोचिए, ये लोग बोलता भी नहीं है. They are not saying it. जब तक हमने कुछ बोला नहीं है ये लोग चुपचाप बैठा है. मैनेजर was sitting like a coward. What promise is this? अरे मैडम इनका बच्चा बीमार है. मैडम इनका बच्चा बीमार है. दरम्यान आजूबाजूला असलेल्या काही प्रवाशांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तिला पाणी दिलं तर काही प्रवासी तिची समजूत काढताना दिसले. मात्र मुलाच्या आजारपणाची चिंता आणि विमान रद्द झाल्याचा मनस्ताप यामुळे तिचा संताप कमी होत नव्हता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर विमानतळावरील CISF जवानांनी हस्तक्षेप केला. महिलेला लगेच बेल्ट वरून खाली येण्यास सांगण्यात आलं. तसंच विमानतळाच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी तिला बाजूला करण्यात आलं. अखेर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. अब रिलैक्स, कुछ ना कुछ होगा. अब प्लीज रिलैक्स, प्लीज रिलैक्स. आप छोड़िए, आप ले लगाइए, आप छोड़ने के लिए छोड़िए, आप छोड़ने के लिए आप लगाइए उसको, आप छोड़िए, आप एयरपोर्ट प्रॉपर्टी को बोल रहे हो, वहाँ दोबारा नहीं जाना, दोबारा नहीं मैडम, एक्सक्यूज मी, दोबारा वहाँ नहीं जाना. प्लीज एक बात बोलो सर, आप बोलिए, आप छोड़िए मत, नहीं, excuse me. मात्र या संपूर्ण घटनेत महिलेचा संताप नेमका का झाला? प्रवाशांच्या म्हणण्यानुसार विमानाला आधीच मोठा विलंब झाला होता आणि त्यानंतर अचानक विमान रद्द करण्यात आलं.
या सगळ्या गोंधळामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। विशेषतः आजारी मुलाला घेऊन प्रवास करणाऱ्या या आईसाठी परिस्थिती आणखी कठीण बनली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया दोन प्रकारच्या पाहायला मिळत आहेत। काहींच्या मते मुलगा आजारी असताना विमान रद्द झाल्यामुळे आईची मानसिक अवस्था समजून घेतली पाहिजे, तर दुसरीकडे विमान रद्द होण्याचा त्रास झाला असला तरी विमानतळाच्या मालमत्तेचं नुकसान करणं किंवा कर्मचाऱ्याची गैरवर्तन करणं योग्य नाही, असंही अनेकांचं म्हणणं आहे। म्हणजेच आईची व्यथा समजून घेणं वेगळं आणि तिच्या कृतीचं समर्थन करणं वेगळं। दरम्यान विमान रद्द होण्याबाबत प्रवाशांना वेळेवर माहिती देण्यात आली होती का? विमान रद्द करण्यामागचं नेमकं कारण काय होतं आणि प्रवाशांना पर्यायी व्यवस्था देण्यात आली का? या प्रश्नांची उत्तरं अद्याप स्पष्ट नाही। या घटनेबाबत इंडिगो कडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसल्याचं सांगितलं जात आहे। एका बाजूला आजारी मुलाची काळजी करणारी आई, दुसऱ्या बाजूला तासनतास उशिराने धावणारं आणि अचानक रद्द झालेलं विमान आणि त्यातून निर्माण झालेला संताप। व्हायरल झालेला हा व्हिडिओ आता एक वेगळाच प्रश्न उपस्थित करतो। प्रवाशांना अशा परिस्थितीत वेळेवर माहिती आणि पर्यायी व्यवस्था देण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? आणि त्याच वेळी मनस्ताप झाला म्हणून सार्वजनिक मालमत्ता आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन कितपत योग्य? या दोन्ही प्रश्नांवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे।